नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अवंतिका आता सौमित्रला फोन करते आणि घाबरतच म्हणू लागते, सौमी, अरे तू कुठे आहेस? तू जिथे असशील तिथून घरी ये. अरे, सावकाराजवळ आपण कर्ज घेतलं आणि त्याची मुदत संपली आहे आणि त्याची माणसं आपल्या घरात घुसून सगळ्यांना बाहेर काढत आहेत. सौमित्र, तू लवकर ये. सौमित्र म्हणतो, हो मी आलोच, असं म्हणत आता सौमित्र धावत पळत घराच्या दिशेने निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जानकी आता ऋषिकेशचं कड़ं घेऊन बसलेली असते. आता जानकीला नानांचे शब्द आठवत असतात. आता त्या कड्यामध्येच कोणतं कोडं दडलेलं आहे, त्याचं उत्तर काय आहे याचा जानकी विचार करत असते. परंतु काही निष्कर्ष लागतच नसतो. जानकी म्हणू लागते, देवा, आता कोडं तर सुटायला हवं आहे. कडं माझ्या हातात आहे, परंतु पुढे काय उत्तर आहे, याच्यात नक्की काय दडलं असेल, असं म्हणत आता जानकी ते कडं फिरवून पाहत असते. त्याचवेळी जानकीचं लक्ष त्या कडेवर असणाऱ्या नंबरवर जातो. आता त्या कडेवरचा नंबर पाहून जानकी म्हणू लागते, हा कशाचा नंबर असेल? 268. हा कुठल्या बँकेचा पासवर्ड वगैरे तर नाही आहे ना? परंतु नाही, तो जर असेल तर 4 अंकी असला असता. हा तर 3च अंकी आहे, म्हणजे नक्की कशाचा असेल, असं म्हणत जानकी विचार करत म्हणू लागते, देवा, आतापर्यंत तू मार्ग दाखवलायस, आता पुढे सुद्धा तूच मार्ग दाखव, असं म्हणत जानकी देवाजवळ प्रार्थना करू लागते. तर दुसरीकडे ओवी देवारातील नाणं घेऊन खेळत असते आणि त्याचवेळी आता ओवीच्या हातून ते नाणं जानकीच्या पायाजवळून पडतं. आता जानकी ते पायाजवळचं नाणं हातात घेते आणि पाहते तर ते खोटं नाणं असतं. त्यावेळी जानकीला आठवतं की हेच नाणं तेच की जे ऐश्वर्याने आपल्या कपाळी लावलं होतं आणि आपल्याला म्हणाली होती की खोट्याच्या कपाळी खोटंच नाणं शोभून दिसतं. त्यावेळी जानकीने ऐश्वर्याला प्रत्युत्तर केलं होतं, हे खोटं नाणं आणि त्याला लागलेलं माझं सौभाग्याचं कुंकू, त्याची शपथ घेऊन सांगत आहे, मी माझ्या मुलीसह त्या घरात पुन्हा एकदा येईन, अगदी वाजत गाजत येईन, हा माझा शब्द आहे. आता जानकी ते नाणं हातात घेते आणि ओवीला म्हणू लागते, ओवी, तू हे नाणं का घेतलं होतंस? तर ओवी म्हणू लागते, अगं आई, मी खेळत होती. तर आता जानकी म्हणू लागते, ही खेळायची वस्तू आहे का? तर जानकीला ओवी म्हणू लागते, आई, अगं मला काहीच टाईमपास नव्हता, म्हणून म्हटलं की छाप काटा असं खेळावं, आई अगं दे ना. तर आता जानकी म्हणू लागते, नाही या ओवी, अगं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाणं आहे, त्यामुळे तुला खेळायला मिळणार नाही. आता ओवी त्या हातातील काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याचवेळी जानकीच्या हातून ते नाणं देवाऱ्यामध्ये पडतं. आता देवाऱ्यामध्ये ते आतमध्ये गेल्यामुळे जानकीला शोधूनही मिळत नसतं. जानकी आणि ओवी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सावकाराचे गुंड रणदिवे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घराबाहेर काढत असतात. आता त्याचवेळी ऐश्वर्या नाटक करत म्हणू लागते, माझी कंबर दुखते आहे. आता सारंगला ऐश्वर्याची काळजी वाटू लागते. सारंग म्हणू लागतो, अहो तिची कंबर दुखत आहे, प्लीज त्याचा तरी विचार करा. तर सावकाराची माणसं म्हणू लागतात, हे सगळं काही नाटक आहे, आम्हाला चांगलंच माहीत आहे, असं म्हणत आता सुमित्राताईंच्या हाताला धरून ते घराबाहेर काढत असतात. परंतु त्याचवेळी आता ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि सुमित्राताईंना वाचवतो. सुमित्राताई पाहतात तर आपल्या मुलानेच आपला जीव वाचवलेला असतो. सुमित्राताई पडत असताना आता ऋषिकेशनेच आधार दिलेला असतो. सुमित्राताईंच्या डोळ्यात पाणी येतं, आपल्या मुलावर झालेला अन्याय त्यांना आठवतो. तर दुसरीकडे सावकाराच्या माणसांनाही धक्का बसतो. तर इकडे जानकी आता ओवीला म्हणत असते, ओवी, मी तुला म्हणाले होते ना, अगं नको मस्ती करूस, तरीसुद्धा तुझी मस्ती काही थांबत नाही, असं म्हणत आता जानकी तो कॉईन शोधत असते. परंतु त्याचवेळी जानकीचं लक्ष देवाऱ्याच्या दरवाजावर असणाऱ्या कुलूपजवळ जातो. आता जानकी ओवीला विचारते, ओवी, हे काय असेल गं? तर ओवी नकळतच म्हणू लागते, असेल कशाचं तरी कुलूप. आता त्याचवेळी जानकीला नानांचे शब्द आठवतात. नाना म्हणालेले असतात, कडा कुलूप, हे सगळं काही जानकीला आठवू लागतं. जानकी कडा हातात घेते तर त्यावेळी जानकीला चोक्तिनीचे शब्द आठवतात, मायने दिलं धन्याने विकलं, देवाऱ्यातच दडलं कोड्याचं उत्तर. आता जानकीला ज्यावेळी हे शब्द आठवतात त्यावेळी जानकी देवाजवळ पाहते आणि म्हणू लागते, म्हणजे याचा अर्थ नानांनी सांगितलेल्या कोड्याचं उत्तर इथेच तर दडलं आहे, असं म्हणत जानकी खुश होते आणि म्हणू लागते, नाना, कोड्याचं उत्तर सापडलं. आता ऋषिकेशच्या कडावर असणारा तो नंबर, जानकी तो पासवर्ड आता त्या लॉकरला टाकते. त्यावेळी ते लॉकर खोलतं. आता जानकी खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ऋषिकेश सुमित्राताईंची ती अवस्था पाहून खूप चिडलेला असतो. ऋषिकेशला सावकाराच्या माणसांचा खूप राग आलेला असतो. ऋषिकेश आता कुठलाही विचार न करता त्यांना मारायला सुरुवात करतो.
त्यावेळी मात्र घरातील सर्वच जण घाबरून गेलेले असतात. तर इकडे जानकीने पासवर्ड टाकल्यावर लॉक खोललेलं असतं. आता जानकीला जोगतिनीचे शब्द आठवतात आणि म्हणूनच नक्की त्यामध्ये काय दडलं आहे हे पाहण्यासाठी जानकी आतमध्ये हात घालते. तर त्याचवेळी जानकीच्या हाती पेपर लागतात. आता जानकी ते पेपर हातात घेते आणि नक्की ते पेपर कशाचे आहेत ते पाहू लागते. आणि ज्यावेळी जानकीच्या समोर सत्य येतं त्यावेळी जानकीचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काही गुंड ऋषिकेशला पकडतात. तर इकडे जानकी ओवीला म्हणू लागते, ओवी, आत्तापर्यंत आपण ज्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी एवढी धावपळ केली होती ते कोडं आपल्याच घरात होतं, त्याचं उत्तर आपल्याच घरात होतं आणि तेही देवापाशी. आणि आज आपल्याला देवानेच मदत केली आहे. म्हणूनच जानकी आता देवाचे आभार मानू लागते. आता जानकीसोबत ओवीसुद्धा देवाचे आभार मानते. तर जानकीचा लक्ष घड्याळावर जातो. तर घड्याळामध्ये 4 वाजलेले असतात. जानकी ओवीला म्हणू लागते, ओवी, आता मला आशीर्वाद बंगल्यावर जावं लागेल. आपल्या बंगल्यात लिलाव चालू आहे आणि लवकरात लवकर जाऊन आपल्याला आपलं घर वाचवावं लागेल. ओवी, तू थांबशील ना? आता त्याचवेळी तिथे सगुणा येते. सगुणा खूप घाबरून गेलेली असते आणि घडलेला सर्व प्रकार जानकीला सांगू लागते आणि म्हणू लागते, ताईसाहेब, अहो, आपल्या घराचा लिलाव होत आहे. काही गुंड आपल्या घरात घुसले आहेत आणि आईसाहेबांनाही त्यांनी घराबाहेर काढलं आहे. तर जानकी विचारते, आईंना लागलं तर नाही ना? तर आता सगुणा म्हणू लागते, आईंना किती लागलं आहे, कोणाला काय लागलं मला काहीच माहीत नाही, परंतु एवढं माहीत आहे की ऋषिकेश दादांनीच आता आईंचा जीव वाचवला आहे. तुम्ही लवकरात लवकर तिथे जा. जानकी म्हणू लागते, सगुणा, तू एक काम कर, इथे ओवीसोबत थांब. मी तिथे जाऊन पाहते नक्की काय घडत आहे. काही झालं तरी आज मला माझं घर वाचवावंच लागेल. तर दुसरीकडे आता सावकाराची माणसं ऋषिकेशवर हात उगारतात. परंतु त्याच वेळी आता त्या ठिकाणी सौमित्र आलेला असतो. आता सौमित्र आणि ऋषिकेश दोघेही मिळून त्या सर्वांना मारू लागतात. आता सुमित्राताईंना खूप आनंद झालेला असतो की ऋषिकेश आणि सौमित्र एकत्र मिळून लढा देत असतात. इकडे सारंग आणि ऐश्वर्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेही मिळून त्या गुंडांना मारत असतात. परंतु त्याचवेळी तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणू लागतात, थांबा, काय चाललंय हे सगळं? तर सौमित्र म्हणू लागतो, साहेब, तुम्हीच बघा, ही लोक आमचं घर बळजबरीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी आता इन्स्पेक्टर साहेबांच्या हाती सावकार डॉक्युमेंट देतो आणि म्हणू लागतो, तुम्हीच बघा. तर आता ते डॉक्युमेंट पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे डॉक्युमेंट खरे आहेत, मी व्हील वाचला आहे आणि म्हणूनच आता यामध्ये कोणीही आडकाठी आणणार नाही. सावकाराकडून सारंग रणदिवे यांनी 5 कोटीचं कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज परत फेडू न शकल्यामुळेच आता हे घर सावकाराच्या ताब्यातच राहील. पुढची लिगल प्रोसेसमध्ये जर कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता मात्र कोणाच्या हातात काहीच उरलेलं नसतं. आता सौमित्र घरात जातो आणि नानांना बाहेर घेऊन येतो. आता घरातील सर्वच जण बाहेर आलेले असतात. आता सावकार ताठ मानेने रणदिवेंच्या कुटुंबाला टाळं घालतो आणि त्यानंतर रणदिवे कुटुंबाच्या नावाची असणारी नेमप्लेट तो ऋषिकेशच्या समोर घेऊन येतो आणि म्हणू लागतो, रणदिवे. संपला आता खेळ, असं म्हणत ती पाटी फेकून देतो. आता मात्र ऋषिकेशला खूप राग आलेला असतो, परंतु ऋषिकेश काहीच करू शकत नाही. तर दुसरीकडे नाना आतुरतेने जानकीची वाट पाहत म्हणू लागतात, हे सगळं काही जानकीच वाचवू शकते. ही लोक हे घर विकायला निघाली आहेत, या घराचा लिलाव होणार आहे, परंतु हे सगळं काही फक्त जानकीच वाचवू शकते, कारण हे सगळं काही वेगळं आहे. असं म्हणत आता नाना जानकीच्या आतुरतेने वाट पाहत असतात. तर दुसरीकडे घराच्या लिलावासाठी माणसं जमलेली असतात. आता हे सगळं काही ऐश्वर्या, सौमित्र, सारंग घरातील सर्वच जण पाहत असतात. तर आता सावकार म्हणू लागतो, अशा या दिमागदार घरासाठी आपण बोलीसाठी इथे उपस्थित आहोत. या अगोदर हे घर सारंग रणदिवे यांच्या नावे होतं, परंतु आता या घराची बोली होणार आहे आणि बोलीची सुरुवात होत आहे 5.5 कोटी. तर त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणू लागते 6 कोटी, तर तिसरी म्हणते 7 कोटी. म्हणता म्हणता हा सौदा 10 कोटीवर गेलेला असतो. आता सावकार म्हणू लागतो 10 कोटी 1, 10 कोटी 2, परंतु त्याचवेळी जानकी येते आणि म्हणू लागते, थांबा. आता मात्र सावकार म्हणतो, काय चाललंय यांचं? रणदिवे कुटुंबातील कोण ना कोण मध्ये येतच असतं, काय चाललंय काहीच कळत नाही. ओ बाई, तुम्ही बाजूला व्हा, इथे बोली चालू आहे, कळत नाही आहे का? तर आता जानकी सावकाराला प्रत्युत्तर करत विचारते, कोणती बोली? तर आता सावकार म्हणू लागतो, आशीर्वाद बंगल्याची. तर जानकी विचारते, कोणत्या आशीर्वाद बंगल्याची? असं म्हणत आता जानकी सावकाराला उलटसुलट प्रश्न करू लागते. तर आता सावकार म्हणू लागतो, तुम्हाला ऑफिसमध्ये एकदा दाखवले होते ना पेपर, पुन्हा एकदा दाखवू का? तर जानकीच्या हाती तो पेपर देतो. तर त्यानंतर जानकी प्रत्युत्तर करत विचारते, प्रॉपर्टी पेपर? तर आता सावकार म्हणू लागतो, प्रॉपर्टी पेपर? तर जानकी म्हणते की हो,
कारण सारंग भाऊजींनी तुमच्याकडून 5 कोटीचं कर्ज घेतलं आहे. याचाच अर्थ त्यांनी काहीतरी तारण म्हणून प्रूफ म्हणून तर तुमच्याजवळ दिलंच असेल ना, प्रॉपर्टी पेपर वगैरे. तर आता सावकार म्हणू लागतो, नाही तसं मी काही घेतलंच नाही आहे, कारण रणदिवेंच्या हाती त्यांचं असणारं व्हील एवढंच बस आहे. त्यांच्या वडिलांचं व्हील माझ्या हाती आहे, म्हणजेच ते सारंग रणदिवे यांच्या नावावर घर आहे, तेवढंच तर बस आहे. जानकी विचारू लागते, खरंच हे घर सारंग भाऊजींच्या नावे आहे? तर आता सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर जानकी म्हणू लागते, ज्या घराचे मूळ मालक माझे सासरेच नाही आहेत, मग त्यांचा मुलगा सारंग भाऊजी या घराचे मालक कसे का असू शकतात? आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऐश्वर्याला धक्काच बसतो. तर त्यानंतर आता जानकी तिच्या हातामध्ये असणारं मृत्यूपत्र वाचत म्हणू लागते, मी सौ पार्वती पुरुषोत्तम रणदिवे. आता मात्र सर्वजण जानकीकडे पाहू लागतात. ऋषिकेशला तर यातलं काहीच माहीत नसतं. तर जानकी पुढे म्हणू लागते, माझ्या पश्चात माझ्या या घराचा आशीर्वाद बंगल्याचा सांभाळ माझे पती पुरुषोत्तम रणदिवे हे करतील, परंतु आमचा मुलगा सज्ञान झाल्यानंतर ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे याच्याच नावे हा आशीर्वाद बंगला असेल, किंवा या घराचा कुठलाही निर्णय घेत असताना ऋषिकेश रणदिवे यांच्याच संमतीने घेतला जाईल. एवढंच नाही तर त्यानंतर या घराचा कायमस्वरूपी वारसदार म्हणून ऋषिकेश रणदिवेच असतील. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला तर धक्का बसतो, परंतु घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. सुमित्राताई खूप खुश होतात. नाना म्हणू लागतात, हेच ते, कारण नानांनी आतापर्यंत जे कोडं जानकीला घातलेलं असतं त्या कोड्याचं उत्तर जानकीने अगदी वेळेवर येऊन सोडवलेलं असतं. तर त्यानंतर ऋषिकेश स्वतःहून ते मृत्यूपत्र वाचतो. तर ऋषिकेशला हे सगळं समजल्यानंतर ऋषिकेशच्या डोळ्यातही अश्रू येतात. तर आता इन्स्पेक्टर साहेबांना सावकार म्हणू लागतो, नाही हे सगळं काही खोटं आहे, हे बनाव करत आहेत. तर आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांच्या हाती पेपर देतो. तर इन्स्पेक्टर साहेब पाहतात तर ते पेपर खरे असतात. तर त्यानंतर सौमित्रही पाहतो. तर आता सावकार म्हणू लागतो, परंतु सारंग रणदिवे यांनी माझ्या हाती दिलं होतं ते व्हील. तर सारंग म्हणू लागतो, ते खोटं आहे. खोट्या माणसांनी दिलेलं खोटं व्हील ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात. आता मात्र सावकार खूप चिडतो आणि म्हणू लागतो, सारंग रणदिवे तू मला फसवलेस, मी तुला सोडणार नाही. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तुम्हाला जे करायचे ते करा, त्याला कोर्टात खेचा, परंतु आता तुम्ही सर्वजण इथून निघून जायचं आहे. असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब सर्वांनाच तिथून जायला सांगतात. आता रागाने सावकार तिथून निघून जात असतो. तर जानकी थांबवत म्हणते, घराची चावी. असं म्हणत आता सावकाराच्या हातून जानकीने घराची चावी घेतलेली असते. आता जानकीने घराचा ताबा मिळवलेला असतो. घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो. ऋषिकेशला तर जानकीचा अभिमान वाटत असतो. आता जानकी ती चावी सुमित्राताईंच्या हाती देते आणि त्यांच्याच हातून घराचं कुलूप खोलायला सांगते. आणि टाळं खोलल्यानंतर आता जानकी आणि सुमित्राताई अगदी आपल्या घराकडे अभिमानाने पाहू लागतात. आपलं घर, आपला आशीर्वाद बंगला पुन्हा एकदा मिळाल्यामुळे आता सुमित्राताई जानकीला म्हणू लागतात, जानकी तुझ्यामुळे हा आशीर्वाद बंगला पुन्हा एकदा आम्हाला मिळाला आहे, आपल्या सगळ्यांनाच मिळाला आहे. परंतु जानकी, या घराचं हरवलेलं घरपण तू परत घेऊन येशील ना, माझ्या ऋषिकेशला परत घेऊन येशील ना. असं म्हणत आता आशेच्या किरणानेच ते जानकीकडे पाहतात आणि ऋषिकेशकडे पाहणार तर ऋषिकेशने पाठ फिरवलेली असते. ऋषिकेश तिथून निघून जातो. तर आता जानकीसुद्धा घरी निघून येते. आता जानकी ऋषिकेशच्या आईची आठवण असणारं कडं ऋषिकेशच्या हातात घालते. आता त्यावेळी ओवी म्हणते, बाबा खरंच खूप छान दिसतंय. ऋषिकेश म्हणू लागतो, हे माझ्या आईने दिलेलं मला कडं आहे, माझ्या आईचा आशीर्वाद आहे. तर त्यानंतर जानकी म्हणू लागते, हो ऋषिकेश. ऋषिकेश म्हणू लागतो, एकदा माझ्या नशिबाने हे मी कडं गमावलं होतं, परंतु माझ्या लक्ष्मीने ही कडं मला परत आणून दिलं आहे. असं म्हणत असताना ऋषिकेशच्या डोळ्यातून अश्रू येतात. आता जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते आणि म्हणू लागते, ऋषिकेश, हा जसा आईंचा आशीर्वाद आहे त्याचप्रमाणे आशीर्वाद बंगला हा सुद्धा आईंचाच आशीर्वाद आहे ना. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, नाही जानकी, मी आशीर्वाद बंगल्यात कधीही जाणार नाही. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश, एका आईचा आशीर्वाद आणि एका आईची माया तुमची वाट पाहत आहे ऋषिकेश. अहो, एक भाऊ आपल्या भावाची वाट पाहत आहे, एक काका काकी आपल्या पुतणीची वाट पाहत आहेत, तर माझी जाऊबाई वहिनीची वाट पाहत आहेत, आई बाबा आपल्या मुलाची वाट पाहत आहेत, ते घर मालकाची वाट पाहत आहे. जानकी ऋषिकेशला विनवणी करत असते, हात जोडत असते. तर आता ऋषिकेश जानकीसमोर हात जोडत म्हणतो, जानकी, मी तुझ्यासमोर हात जोडतो, परंतु यापुढे हा विषय इथेच बंद.
तर जानकी म्हणू लागते, ऋषिकेश अहो आता हा वनवास संपला आहे. ऋषिकेश म्हणतो, हा वनवास नाही आहे तर आपल्या माणसात आहे आणि आपल्या माणसांमध्ये असणारा कधीच वनवास नसतो. हा माझ्यासाठी सुखाचा वनवास आहे आणि तो मला आवडत आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी तुला विनंती करतो की त्या घरी घेऊन जाण्यासाठी मला आग्रह करू नकोस. असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो. तर आता ओवी म्हणू लागते, आई प्लीज तू बाबांना समजाव ना, मला आपल्या घरी जायचं आहे. मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येत आहे. जानकी म्हणू लागते, ओवी तू काळजी करू नकोस, तुझे बाबा नक्कीच तयार होतील. तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेशच्या हातात रुमाल देत असताना ती ऋषिकेशकडे पाहते. ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तू कितीही विनवण्या केल्यास, माझ्या कानाशी कितीही ढोलताशा वाजवलेस, तरीसुद्धा मी आशीर्वाद बंगल्यावर परत येणार नाही. आणि त्याचवेळी ढोलताशांचा आवाज येतो आणि ऋषिकेश बाहेर येऊन पाहतो तर खरंच अख्खं गाव ऋषिकेश आणि जानकीच्या घरासमोर ढोलताशा वाजवत असतात. जानकी आणि ऋषिकेशला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. एवढंच नाही तर खास पाहुणे म्हणून आपल्या सर्वांचेच लाडके आदेश भाऊजी, सुचित्राताई हेही आलेले असतात. आता हे सगळं पाहून ऋषिकेशला तर धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणू लागतो, आदेश भाऊजी तुम्ही, सुचित्राताई तुम्ही, जिजी अक्का, नित्या, बेबी आत्या, तुम्ही सर्वच जण. तर आता जानकी म्हणते की हो, ही सर्व माझ्या माहेरची माणसं आहेत. तर आता आदेश भाऊजी ऋषिकेशला समजावतात. आलेले प्रत्येकजण ऋषिकेशला समजावू लागतात. जिजी अक्का म्हणू लागतात, सगळं काही विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची आहे. बेबी आत्या म्हणतात की अरे आमचंसुद्धा घर असंच माणसांनी भरलं आहे. तेव्हाच तर म्हणतात की ठिपक्यांची रांगोळी. तर त्यानंतर नित्या म्हणू लागते, मला आणि अधिराजला देवी आईने कौल दिला आणि सुख म्हणजे नक्की काय असतं, आपल्याच माणसांमध्ये आपलं खरं सुख दडलेलं असतं ना. तर त्यानंतर ऋषिकेश म्हणू लागतो, परंतु हे सगळं काही. तर आता आदेश भाऊजी म्हणू लागतात, मला हे सांग, हे सगळं यश कोणाचं आहे. ऋषिकेश म्हणू लागतो, जानकीचं. तर आदेश भाऊजी म्हणू लागतात, मग आता तुला बायकोचं ऐकावंच लागेल. अरे तुला माहीत आहे का, जर बायकोचं ऐकलं नाही तर पाप लागतं. गेली कित्येक वर्ष मी माझ्या बायकोचंच ऐकत आहे ना. असं म्हणत आता आदेश भाऊजी ऋषिकेशला समजावतात. तर ऋषिकेश घरात निघून जातो. आदेश भाऊजी विचारतात, काय झालंय, हा रागवला आहे का. तर आता सुचित्राताई जानकीला विचारतात, जानकी ऋषिकेशला राग तर आला नाही आहे ना. तर आदेश भाऊजी म्हणू लागतात, बघ ना एवढ्या वर्षात मी कुठे रागवून निघून गेलोच नाही. सुचित्राताई म्हणतात, काय हे, अरे इथे आपलं काय घेऊन बसल्यास. त्याचवेळी आता ऋषिकेश अगदी थाटात दिमागदार पोशाख घालून आणि फेट्या बांधून तिथे हजर झालेला असतो. आता ऋषिकेशला पाहून सर्वांनाच अभिमान वाटत असतो. तर सर्वच जण ऋषिकेशला म्हणू लागतात, अख्खं गाव तुमच्या स्वागतासाठी इथे आलं आहे. तर आता सुचित्राताई म्हणतात, परंतु जानकीची तर तयारी व्हायलाच पाहिजे ना. असं म्हणत आता जिजी अक्का, नित्या, सुचित्राताई सर्वच जण जानकीला तयार करण्यासाठी घेऊन जातात. तर आता आदेश भाऊजी ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश आता थांब इथे 2 तास. असं म्हणत सर्वच जण आता खूप आनंदात असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आदेश भाऊजी ऋषिकेशला म्हणू लागतात, बायकोच्या स्वाभिमानासाठी घर सोडून निघून गेलेला आज तू पुन्हा एकदा बायकोच्या स्वाभिमानासाठी या घरात प्रवेश करायचा आहेस. तर जिजी अक्का म्हणू लागतात, विजय शेवटी सत्याचाच होतो. तर नित्या खूप मोठमोठ्याने ढोल वाजवत असते. तर इकडे ऋषिकेश जानकीला मिठी मारतो. ऋषिकेशला जानकीचा अभिमान वाटत असतो. तर दुसरीकडे ऐश्वर्याचे षडयंत्र काही थांबत नाहीत. आता ऐश्वर्या आजींच्या हाती 2 पिशव्या देते. तर आजी विचारतात, हे काय आहे, फुलांच्या पाकळ्या. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, नाही माती आहे माती. ज्यावेळी जानकी घरात प्रवेश करेल त्यावेळी तिच्या डोक्यावर ओतायची आहे. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, बघ जानकी या घरात येत असताना तुझ्या डोक्यावर माती पडणार आहे फक्त. तर दुसरीकडे आता जानकी आणि ऋषिकेशच्या स्वागतासाठी आता सुमित्राताई तयार होऊन बाहेर आलेल्या असतात. आता सुमित्राताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आता सुमित्राताई स्वतःहूनच ऋषिकेश आणि जानकीचा गृहप्रवेश करणार असतात. तर अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.